सामान्य काळातील दुसरा रविवार, वर्ष पहिले, पाचारण रविवार. हे परमेश्वरा, मी तुझ्या इच्छेप्रमाणे करावयास आलो आहे. प्रश्न आहे, मी खरोखर परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वागतो का? ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, परमेश्वरानं आपणास त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे घडवलेला आहे. वी आर क्रिएटेड इन द इमेज अँड लाइकनेस ऑफ गॉड. वी आर कॉल्ड टू लिव्ह द लाईफ ऑफ होलीनेस. वी आर कॉल्ड टू सर्व द लॉर्ड. पवित्र जीवन जगण्यासाठी, सेवाभावी जीवन जगण्यासाठी आपणास दैवी पाचारण आहे. हे ख्रिस्ती श्रद्धावंताचं वोकेशन आहे. जसे मी तुम्हावर प्रेम केलेलं आहे तसे तुम्हीही एकमेकावर प्रेम करा. हे आपलं वोकेशन आहे. हे आपणासाठी दैवी पाचारण आहे. ही आपल्यासाठी ईश्वरी हाक आहे. सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. ही दैवी आपणासाठी आज्ञा आहे. हे आपलं वोकेशन आहे. ईश्वरी आमंत्रण आहे. प्रभू येशूच्या नावानं बप्तिस्मा स्वीकारलेल्या प्रत्येक ख्रिस्ती श्रद्धावंताचं हे मिशन आहे. इन शॉर्ट, वी आर नॉट फ्री टू लिव्ह द वे वी वॉन्ट अँड द वे वी विश. याचाच अर्थ प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून मी माझ्या मर्जीप्रमाणे, मी माझ्या इच्छेप्रमाणे, मला वाटेल तसं, मला भावेल तसं जगण्याची मला मोकळीत नाही, मला स्वातंत्र्य नाही आणि मला मुभा नाही. म्हणून ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून नुसतं जगायचं म्हणून आपण जगू नये आणि नुसतं मरायचं म्हणून आपण मरू नये. तर आपलं जगणं आणि आपलं मरणं हे अर्थपूर्ण असलं पाहिजे. भाविकांच्या स्मरणात ते राहिलं पाहिजे. जगण्याचा आणि मरणाचा आनंद जिवंतपणी एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून आपणास उपभोगता आला पाहिजे. आपल्या पाचारणाला शोभेल, त्या परमेश्वराला संतोषकारक वाटेल असं आपलं जीवन जगावं. हे विश्व सोडून जाताना, या जगात शेवटचा श्वास घेताना मी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे, आज्ञेप्रमाणे जीवन जगल्याचा आनंद, उत्साह आणि हर्ष सोबत घेऊन, रडत पडत, कुरकुर करत, कणत, नशिबाला दोष देऊन नव्हे तर स्वाभिमानानं, अभिमानानं मरणाचा आनंदही मृत्यूसमयी लुटता आला पाहिजे. कारण मरणात जीवन आहे. मरणामध्ये पुनरुत्थानाची पहाट आहे. चिरंतन आणि शाश्वत जीवनाचा आनंद आहे. हे मृत्यूला सामोरे जाताना आत्मविश्वासानं, हर्षानं म्हणता आलं पाहिजे. बंधूंनो आणि भगिनींनो, म्हणजे आपलं ख्रिस्ती जीवन या पृथ्वीवर सत्कारणी लागलं, साकारलं, जीवनाचा आनंद पुरेपूर उपभोगला असं आपल्याला म्हणता येईल. हे प्रभो, तुझ्या इच्छेप्रमाणे मी केलं आहे. हे प्रभू, आपल्या दासाला आता शांतीनं जाऊ दे. जे सुयुद्ध ते मी जिंकले आहे. माझ्या जीवनाची धाव मी संपवली आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मला मिळालेला विश्वास राखण्यास, तो मजबूत करण्यास आणि तो टिकवण्यास मी जीवनामध्ये यशस्वी झालेलो आहे. आपल्यासारख्या ख्रिस्ती श्रद्धावंतांच्या मुखामधून अशा आशयाचे शब्द केव्हा बाहेर पडतील? हे कधी होईल? जेव्हा आपण कोण आहोत, कशासाठी आपण या पृथ्वीवर जन्माला आलेलो आहोत याची ज्या दिवशी आपण जाणीव होईल आणि या जाणीवेतून आपल्या पाचारणाला शोभेल असं आपण आचरण आणि वर्तन करू. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आपण ज्या दिवशी वागायला सुरुवात करू, त्या दिवशी, त्या प्रसंगी आणि त्यावेळी. बंधूंनो आणि भगिनींनो, आज ख्रिस्त सभा पाचारण रविवार साजरा करीत आहे. यशाच्या पुस्तकामधून घेतलेल्या आजच्या वाचनामध्ये आपण सांगण्यात आलेलं आहे की तू माझा सेवक आहेस,
मला शोभा आणणारा तो इस्रायल आहेस. माझ्या वागण्यातून ख्रिस्त सभेची शोभा वाढली पाहिजे. ख्रिस्त सभेची महती आणि ख्याती ही वाढली पाहिजे. परमेश्वराच्या निवडलेल्या श्रद्धावंतांचा उद्धार हा माझ्यातर्फे झाला पाहिजे. मी या पृथ्वीवर केवळ माझा स्वतःचा उद्धार करण्यासाठी नाही, स्वार्थी आणि संकुचित वृत्तीचे आपण असू शकत नाही. इस्रायल जनता बंधन मुक्त व्हावी, प्रभूच्या तारणाचा प्रकाश पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पोहोचावा म्हणून राष्ट्राचा प्रकाश म्हणून त्या परमेश्वरानं मला निवडलेला आहे, माझी नेमणूक केलेली आहे. यशया संदेशाचे हे प्रकटीकरण केवळ प्रभू येशूसाठी सीमित किंवा मर्यादित नाही, तर ख्रिस्त सभेतील सर्व श्रद्धावंतांसाठी ही एक दैवी हाक आहे, हे ईश्वरी पाचारण आहे. याची जाणीव आजचं पहिलं वाचन आपणास करून देत आहे. परमेश्वर आपणापैकी प्रत्येकाला सांगत आहे की तू माझा सेवक आहेस. मी तुला राष्ट्रासाठी प्रकाश म्हणून नेमलेला आहे. जिथं जाशील, जिथं राहील, तिथं हा प्रकाश तू नेला पाहिजे. तुझ्याद्वारे हा प्रकाश गेला पाहिजे. आपल्या सत्कर्मानं, आपल्या सत्कृतानं सभोवताल प्रकाशित झाला पाहिजे, कारण आपण परमेश्वराच्या प्रकाशाची लेकरे आहोत. हे आपलं ख्रिस्ती वोकेशन आहे, हे आपलं दैवी पाचारण आहे. हेच करण्यासाठी आपणास आमंत्रण आहे, बोलावणं आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, पौलानं कोरिन्थीकरास पाठवलेल्या पत्रामध्ये आम्हा श्रद्धावंतास जाणीव करून देण्यात आलेली आहे की आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य म्हणून, प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून प्रभूच्या ख्रिस्त सभेमध्ये पवित्र जन होण्यास आपणास पाचारण आहे. पवित्र जीवनाची सुरुवात प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो ही माझ्या स्वतःपासून, माझ्या कुटुंबापासून झाली पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहून योहान बाप्तिस्ता म्हणतो, जगाचे पाप हरण करणारे हे देवाचे कोकरू पहा. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या स्वतःकडे, आपल्या कुटुंबाकडे पाहून आपल्या अवतीभोवती जी माणसं जे श्रद्धावंत राहतात ते आपल्याविषयी काय बोलतात? हे कुटुंब खूप चांगलं आहे, हे कुटुंब खूप शांतिप्रिय आहे, हे कुटुंब खूप पवित्र आहे, या कुटुंबातील श्रद्धावंत सगळे खूप चांगलं आहेत, असं आपल्या बाबतीमध्ये बोललं जातं का? की हे कुटुंब भांडखोर आहे, यांचं कुणाबरोबर पटत नाही, सगळ्यांबरोबर यांची भांडणं आहेत. अशा आशयाने, अशा दृष्टिकोनामधून आपल्या समाजातील, आपल्या गावातील लोक आपल्याकडे पाहत आहेत का? प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या योहान लिखित शुभवर्तमानामध्ये योहान बाप्तिस्ता प्रभू येशू ख्रिस्ताला आपणाकडे येताना पाहून म्हणाला, हे पहा, जगाचे पाप हरण करणारे देवाचे कोकरू. योहानाच्या मुखामधून प्रभू येशू ख्रिस्ताविषयी बाहेर पडलेल्या त्या विधानाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाविषयीचा बराचसा उलगडा आणि प्रकटीकरण केले गेले आहे. सर्वप्रथम प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, योहान बाप्तिस्तानं प्रभू येशू ख्रिस्ताला देवाचे कोकरू म्हटले आहे. तो देवाचा एकुलता एक पुत्र होता. परमेश्वरानं मानवावरती एवढं प्रेम केलं की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र आपल्या सर्वांच्या तारणासाठी या जगात पाठवला. तेच हे देवाचे कोकरू, हु टेक्स अवे द सिन्स ऑफ द वर्ल्ड. जगाचे पाप हरण करणारे हे देवाचे कोकरू मानवाचे तारण करण्यासाठी, त्याला पापमुक्ती देण्यासाठी तो या पृथ्वीवर अवतरला होता. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं पाचारण जीवनभर, आयुष्यभर तो स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागला आणि तेच करण्यासाठी तो या पृथ्वीवरती अवतरला होता. बंधूंनो आणि भगिनींनो, या योहानाच्या विधानाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, तो या पृथ्वीवर कशासाठी आलेला आहे, कशासाठी त्या स्वर्गीय पित्यानं आपल्या या देवपुत्राला पाचारण केलेलं आहे, त्याच्याद्वारे
परमेश्वर या पृथ्वीवरती काय करणार आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचे मिशन कार्य कोणत्या स्वरूपाचे आहे, हे आपणास या विधानाद्वारे सांगण्यात आलेलं आहे. देवाचे कोकरू बनून प्रभू येशू ख्रिस्तानं साऱ्या विश्वाचं जगाचं तारण केलेलं आहे. बंधूंनो आणि भगिनीनो, योहान बाप्तिस्तानं ज्याच्यासाठी परमेश्वरानं त्यास पाचारण केले होते, जन्माला घातलेलं होतं, जी जबाबदारी त्या विधातानं त्याच्यावरती सोपवलेली होती, जे मिशन कार्य करण्यास त्याला संबोधिले होते, ते त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडलं. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे तो वागला, स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे. बंधूंनो आणि भगिनीनो, प्रभू येशू ख्रिस्तानं देखील यार्देन नदीत योहानाकरवी बाप्तिस्मा स्वीकारल्यानंतर आपल्या मिशन कार्याला आरंभ केला. देवपुत्र म्हणून आपल्या पाचारणाला शोभेल, देवपुत्र म्हणून आपल्याकडून जे जे काही अपेक्षित होतं ते सर्व प्रभू येशू ख्रिस्तानं केलं. बंधूंनो आणि भगिनीनो, स्वतःच्या मर्जीप्रमाणे, स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर आपल्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे, त्याच्या मर्जीप्रमाणे. परमेश्वरानं आपणास पापांची क्षमा करावी म्हणून याजक पवित्र मंदिरामध्ये श्रद्धावंतांच्या वतीनं पाप क्षमेसाठी यज्ञ अर्पण करीत असत. वर्षानुवर्ष ही रूढी, हा रीतिरिवाज, हा धर्मकांड, हा धर्माचा परिपाठ हा चालू होता. पाप करायचे आणि यज्ञ अर्पण करायचा. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः हा कोकरू बनून त्यांनी काल्वारीच्या टेकडीवर स्वतःचं देहार्पण करू दिलं. देवाचा मानवाशी आपल्या क्रूसावरील समर्पणाद्वारे कायमचा समेट घडून आणला. माझं मिशन कार्य पूर्ण झालेलं आहे. हे प्रभो, हे स्वर्गीय पित्या, आता मी माझा आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. बंधूंनो आणि भगिनीनो, आपल्या पापांचं प्रायश्चित्त म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःचं समर्पण केलं. जगाचे पाप हरण करणारे तो निष्पाप कोकरू बनला. बंधूंनो आणि भगिनीनो, आपल्या या पृथ्वीवरील आपलं जीवन हे स्वतःसाठी नाही, ते ख्रिस्तासाठी आहे, ख्रिस्त सभेसाठी आहे. प्रभूसाठी जगण्यासाठी, प्रभूसाठी मरण्यासाठी हे आपलं जीवन आहे. ख्रिस्त सभेमध्ये आजच्या दिवशी पाचारण रविवार साजरा होत असताना प्रभू येशू ख्रिस्ताचा एक सेवक म्हणून सेवाभावी जीवन जगण्यासाठी, ख्रिस्त सभेची काळजी घेण्यासाठी, ही ख्रिस्त सभा विकसित करण्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्ताचा एक शिष्य म्हणून पवित्र जीवन जगण्यासाठी, सर्व राष्ट्रांसमोर प्रभूचा प्रकाश बनण्यासाठी आपणास हे पाचारण आहे. बंधूंनो आणि भगिनीनो, आज पाचारण रविवार साजरा होत असताना आपल्या स्वतःच्या जीवनाकडे आपण डोकावून पाहूया. माझं जगणं हे नेहमी नेमकं कोणासाठी आहे? माझ्या स्वतःसाठी की माझ्या ख्रिस्तासाठी, त्याच्या ख्रिस्त सभेसाठी? ख्रिस्त सभेचा एक सेवाभावी सेवक म्हणून मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहे का? की स्वतःच्या संसाराची आणि कुटुंबाची काळजी घेत असताना या प्रभूसाठी, त्याच्या सुवार्थिक आणि पालकीय कार्यासाठी मी वेळ देतो का? मी वेळ काढतो का? वेळेप्रसंगी मी ॲडजस्टमेंट करतो का? या जगाचा निरोप घेताना, हे जग सोडून जाताना प्रभूसाठी मी जगलो आहे. प्रभूच्या इच्छेला मी माझ्या जीवनामध्ये प्राधान्य आणि महत्व दिलेलं आहे. माझ्याकडून जे जे काही अपेक्षित आहे ते सर्व मी प्रामाणिकपणे पूर्ण केलेलं आहे. त्या परमेश्वराला आनंद वाटेल, त्या परमेश्वराला हर्ष होईल असं जीवन मी जगलो आहे. या आनंदानं मला या जगाचा निरोप घेता येईल का? हे परमेश्वरा, मी तुझ्या इच्छेप्रमाणे केलं आहे असं मला मृत्यू समयी अभिमानानं म्हणता येईल का? प्रभू येशूकडून नीतिमत्वाचा मुकुट
माझ्यासाठी तयार आहे असे आत्मविश्वासानं मला माझ्या मृत्यू समयी बोलता येईल का? आमेन.